नमस्कार, मी राहुल सोनटक्के। आज जो आता घरोघरी आजूबाजूच्या खेड्यावरती जो डिजिटल मीटर चालू झालेला आहे, जो समजा रिचार्जसारखा आपण जेव्हा मोबाईलचा रिचार्ज मारतो, मोबाईल रिचार्ज संपला की आपण मोबाईल वापरू शकत नाही, सारखा जो आपण डिजिटल मीटर आता चालू केलेले आहे रिचार्जवाला, आणि रिचार्ज संपला तर तुम्ही वापरू शकत नाही, अशा प्रकारचा जो चालू केलेला आहे सरकारने धोरण, हा चुकीचा आहे। आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। कारण समजा खेड्यामध्ये बरेचसे निराधार आहेत, ज्यांचे मुलं कुठेतरी बाहेर असतात, ज्यांचे मुलं इकडे असतात, बुजुर्ग असतात, कोणी बुडा असते, कोणी एक बुडी असते, आणि इथे निराधार असतात, त्यांना कोणी पोचणारा नसते, त्यांचे कोणीतरी पती वारलेला असते। पण अशा परिस्थितीमध्ये एखाद्या बाईचा बिचारीचा 7 वाजता 8 वाजता जर रिचार्ज संपून गेला तर ते रातभर का याच्यानं गरमीनं का मराची काय, आणि मरून जायची ते गरमीनं। आणि सरकारनं जे चुकीचा जो मीटर वगैरे जे काढला आहे, हे चुकीचं आहे। कारण हे जे धोरण आहे, पूर्वी 2 महिन्याला 3 महिन्याला ते कशी तरी इन्स्टॉलमेंटप्रमाणे आणि भरू शकत होती। आता हा डिजिटल मीटर निघाल्यामुळे, रिचार्जवाला मीटर निघाल्यामुळे ह्या सर्वसाधारण जो खेड्यातले जे लोक आहेत, त्यांना सर्वसाधारण लोकांना फटका बसते। आणि याच्यामध्ये एखाद्याकडे पैसे नारात, इथे रोजीला मोताज असतात ते लोक, ज्याची कमाई नसते, आणि जे निराधारावर अवलंबून असतात, ज्यांना बँक लवकर पेमेंट देत नाही, आणि ते काढायची केव्हा, रिचार्ज मारायचा केव्हा, हे जे रिचार्जचा जो धोरण आहे हा चुकीचा आहे। सरकारने या धोरणावर गरीब गुंड्याचा विचार केला पाहिजे, आणि या गोष्टीला माझा विरोध आहे आणि निषेध आहे। ह्या गोष्टीसाठी जेवढे काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ता आहे, सर्वांनी पुढे यायला पाहिजे आणि गांभीर्यानं विचार करायला पाहिजे। ह्या गोष्टीवर जर तुम्ही गांभीर्यानं जर विचार केले नाही तर पुढचा फटका तुमच्यासाठी आहे, आणि मी या गोष्टीला निषेध करतो, आणि सरकारने हा धोरण चुकीचं आहे आणि बंद केले पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।